आमरसाच्या थाळीला पूर्ण करणारी भाजी म्हणजे ही. चला तर बनवूया. त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे. आता याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची, ते छान परतून घ्यायची आहे. आता याच्यात उभे चिरलेले 2 मोठे कांदे टाकलेले आहे. यालासुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सोनेरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धनिया पावडर, परत गरम मसाला हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला चटणीचा वापर थोडा जास्त करायचा आहे. आता मी इथे 2 ते 3 तास भिजवलेली चण्याची डाळ टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता याला मिक्स करून याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून याला छान 10 ते 15 मिनटासाठी वाफवायचं आहे. डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची, एकदम गाळ न करता फक्त ती हाताने अशी तुटली पाहिजे, म्हणजे मऊ झाली पाहिजे, एवढीच आपल्याला डाळ शिजवायची आहे. आमरस थाळी म्हणले की गोड, तिखट, आंबट याचा परफेक्ट बॅलन्स पाहिजे. त्यासाठी ही भाजी खूप परफेक्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा आवडेल.